त्या ऊसांपेक्षा याचा खर्च किती? नाही, अर्धा खर्च आहे आता, अर्ध्या खर्च झाला त्या ऊसाच्या खर्चापेक्षा अर्ध्या खर्चात हा. आणि ऊस बघा तुम्ही रिझल्ट कसे आहेत काय? रिझल्ट चांगलाच आहे. आपण एक आळून घातली त्याला सॉइलची. हा, मी लागण केला, प्लेन लागण केली हा. आणि त्यानंतर सॉइलची आळवणी सोडली. याला हा. हे साधारणतः फुटवे किती असतील? अंदाजे 1 हा. 2 3 हा 4 5 6 7 8 9 10 11 12 फुट. हा 12 कोंबडखत, हा शेणखत हा 6 डॉले त्या प्लॉटला. त्या प्लॉटला. आणि ह्या प्लॉटला काही नाही, त्यापेक्षा हा ऊस चांगला आहे. त्यापेक्षा हा ऊस चांगला आहे हा, फक्त एसबीटी मुळे. अच्छा. साहेब नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि इथलं ऍड्रेस सांगा ना. तात्यासाहेब गंगाराम यादव, हा, तुटवाडी, केराड विटा, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. अच्छा. आता आपण आपला हा ऊसाचा प्लॉट बघतोय, बरोबर आहे? हा, साधारणतः आज हा प्लॉट लावून आपले दिवस किती झाले? आता हा 5 महिन्याचा प्लॉट आहे. साधारणतः एक 5 महिन्याचा प्लॉट झाला आपला, हा. बरोबर आहे? मला एक सांगा, आज टोटली रान किती आपलं ऊसाचं आज? आज इथं लागण आहे माझी 2.5 एकर. 2.5 एकरची. आणि खोडवा आहे 1.5 एकर. 1.5 एकरचा खोडवा आहे, बरोबर आहे? आता हा जो प्लॉट लागवड केली आपण, याची व्हरायटी कोणती? 10,001. 10,001. आता ही जे तुम्ही लागवड केली, याचं तुम्ही काय काय नियोजन केलंय पहिल्यापासून थोडं आम्हाला सांगा ना तुम्ही. नांगरट झाली, हा, परत फंदलं, रोटरलं आणि हा. सरी सोडली. बर. आणि त्यानंतर आपलं ही ग्रीन बुस्टर, काय म्हणतात, ग्रीन भूमी. हा, ग्रीन भूमी आणि ते पावडर कृषीधन. कृषीधन, हा, हा बेसळ डोस टाकला होता. बर. म्हणजे लागणीच्या वेळेस, लागण झाल्यानंतर लागणीला काही टाकलं नव्हतं, प्लेन लागवण केली ती. त्यानंतर तुम्ही याला ही टाकलं, कृषीधन आणि ग्रीन भूमीवर टाकलं. आणि त्यात रासायनिकचं एक मोठं मिसळ. बर, ठीक आहे. मला सांगा साहेब, ज्यावेळेस तुम्ही त्याचा वापर केला खतांचा वगैरे, त्यानंतर प्लॉट मध्ये काय फरक दिसून आला? आता काय तुम्ही बघताय प्लॉट कसा आहे? नाही, आता आम्ही तर बघतोच, एकदम जबरदस्त प्लॉट आहे. आज बघितला आपण, पुढे आपण बघूया. म्हणजे आजचं बघितलं, जाऊन बघितलं यार उभं राहणार. आज जर बघितलं आपण, फुटावर जबरदस्त आहे आणि एक सारखा प्लॉट आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे, बरोबर या ना पुढे थोडंसं. तर जे तुम्ही दिलंय त्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे रिझल्ट कसे आहेत काय? रिझल्ट चांगलाच आहे. आपण एक आळून घातली त्याला सॉइलची. हा, मी लागण केला, प्लेन लागण केली. हा. आणि त्यानंतर सॉइलची आळवणी सोडली याला. हा, त्यानंतर काही नव्हतं. ते आता भरीच्या टायमाला हे कृषीधन आणि ग्रीन भूमी एक पोतं वापरले, बरोबर आहे? आपल्या जमीन साहेब म्हणजे हलकी आहे, हलकी जमीन आहे, पूर्ण अशी ही नाही काळी वगैरे किंवा नाही ताकदवर जमीन नाही. याला ताकदीशिवाय पर्याय नाही, बरोबर आहे? आता तुम्ही मागाशी म्हणतो ते बाबा, जो मागचा ऊस तुमचा, हा जो ऊस आहे वरच्या वारातला, हा याच्यापेक्षा 1 महिना अगोदर आहे. 1 महिना नंतर आहे, म्हणजे तो अगोदर याच्यापेक्षा तो अगोदर आहे. आणि त्याला कोंबडखत, हा, शेणखत, हा 6 डॉले त्या प्लॉटला. आणि ह्या प्लॉटला काही नाही, त्यापेक्षा हा ऊस चांगला आहे. त्यापेक्षा हा ऊस चांगला आहे फक्त एसबीटी मुळे. अच्छा. आता मला सांगा साहेब, म्हणजे तुमच्या आजूबाजूला काही प्लॉट असते ना ऊसाचे, म्हणजे दुसऱ्यांचे प्लॉट याच व्हरायटीचे, त्यांच्या ऊसाची काय तुलना आहे आपल्याबद्दल? म्हणजे काय प्रत्येकाचे वेगवेगळे राहते. हा, ट्रीटमेंट वेगवेगळी राहते, बरोबर आहे. आपण आज एसबीटी वापरले याला. आता याला मुळात साहेब याला खर्च किती तुमचा दरवर्षीपेक्षा? त्या ऊसापेक्षा याचा खर्च किती? अर्धा खर्च आहे आता, अर्ध्या खर्च झाला त्या ऊसाच्या खर्चापेक्षा अर्ध्या खर्चात हा. आणि ऊस बघा तुम्ही, हे बघा ग्रीनरी बघा, ऊसांची पानं बघा तुम्ही, पान बघा तुम्ही, आता जाडी आणि काळुकी बघा तुम्ही पानाची. हे बघा, लावा बरं, हात बोट लावा बरं सर. हे बघा 4 बोट पूर्ण बसताय. साधारण 3 बोट मोठ्या माणसाचे व्यवस्थित बसणार तुमचे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे साहेब का ऊसाची जाडी बघा तुम्ही. हे बघा आत्ताच, आता तुम्ही मला मागाशी म्हणतो ते का 10,001चं अंतर, जास्त पेरातलं अंतर पडत नाही, आपलं पडलंय. आपलं अंतर येतीन पडले आता, म्हणजे आता अजून लांबलं नाही, लांबलं की येत बरं जात बरोबर. बरोबर, आता लांबू राहिले हळूहळू. साधारणतः आज किती महिने झाले ऊसाला?
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 7 महिने झाला आता. 7 महिने झाले ऊसाला. 7 महिन्यात आज एवढी ग्रोथ आहे. आज सरासरी किती कांडे ऊस असेल मोजा बरं? ऊस कांडे मोजा बरं ऊसाचे पहिल्यापासून मोजा खालपासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 वरचा 12 कांड्यावरती. बरोबर आहे. सरासरी 11-12 कांडा ऊस आहे 6 महिन्यामध्ये. 6-6.5 महिन्यामध्ये. तर अजून कमीत कमी 6 महिने बाकी अजून गेला तुमच्या हिशोबाने. तुम्ही वर्ष घालवता, एका वर्ष तुम्हाला घालवता ऊस, बरोबर आहे की नाही? मग अजून आता किती कांड्यावरती? 12 कांड्यावरती. तो अजून 6 महिने किती कांड्यावर जाईल? डबल झाला. एवढा कोण जातं का? कोणचा 24 कांडे एका 12 महिने जातो का? मला सांगा. 18 कांडे असतो ऊस. अडचणी लागणी माणसं करते 10,001. तो पण 18 कांडे 20 कांडी क्वचित एखाद्याचे 30-32 मध्ये त्यानं ते लय ताकद लावलेली असते. पण आपला आज कमी ताकदीमध्ये कमी खर्चात लावले का नाही, एवढ्या ताकदीवरती 86-032 16-17 कांडे 8 चाली ऊस जातो आपला. आज हाच ऊस सुरूची लागण आहे 12 कांड्यावर गेलाय. अजून 6 महिने आपला अजून 12 कांडे जाणार कमीत कमी. नंतर आपण अजून तर काही ताकद लावली ड्रिप न वगैरे तर तो अजून वाढेल. पण जर एवढी ताकद जर ठेवली ना त्याला सरासरी तरी तो एवढा चालणार आहे आरामात. मग सरासरी तुमचं 1.5-2चा ॲव्हरेज आरामात पडत आहे. आता ज्या ऊस आहे हे साधारणतः फुटवे किती असतील? फुटवे अंदाजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फुटवे. हा 12 जवळपास 11-12 फुटवे. सरासरी एक 12-13 फुटवे आहे. आज जर ऊस बघितला आपण बघा या म्हणजे कुठेही असं नाही का कमी जास्त फुटवे. बघा सरासरी एक मला सांगा तुम्ही साहेब, तुम्ही ऊस शेती किती वर्षापासून करताय? ऊस शेती तशी 7-8 वर्ष झाली, 8-9 वर्ष झाली कंटिन्यू करतो तुम्ही आज, बरोबर आहे? 8-9 वर्ष झालं कंटिन्यू. 8-9 वर्षाचा अनुभव आणि आज एसबीटी सोबतचा अनुभव काय वाटतं तुम्हाला? नाही, बराचसाच फरक आहे. नक्की? नक्की फरक आहे. का उगाच आम्ही म्हणतोय म्हणून? तुम्ही आलाय म्हणून नाही, फरक आहे का तर आहेच. फक्त मी ट्राय म्हणून एक 10 गुंठ्याला वापरलो होतो अगोदर. बरं. अडचाली लागण होती. अडचणी म्हणजे अशीच सप्टेंबरची. त्याला आता ती अडचणीत आम्ही नोंद केला म्हणून ती अडचणी म्हणायची. बरं. लागण तशी सप्टेंबरची. तरी आपल्याला जवळजवळ 2 टन ॲव्हरेज पडलं. त्यात 20 टन गेला. म्हणजे एसबीटी वापरलो त्याला आणि शेजारच्यानं रासायनिक खत असला म्हणजे त्याचं काय त्याची किती ॲव्हरेज गेलं? त्याचं किती निघालं? त्यांचं 17 टन गेलं. आपला किती टन गेला? आपला 20 टन गेला. 3 टन वाढला. आणि त्यांच्याविषयी अर्ध्या खर्चानं आणि मुळात म्हणजे खर्च कमी झाला. खर्च कमी म्हणजे आपला जवळपास 3 टनाचे पैसे जवळपास 6,000 रुपये ते आणि निम्मा खर्च जवळ 15,000 रुपये आपला प्रॉफिट झाला. म्हणजे त्यांच्यापेक्षा. म्हणून आता यावर्षी सर्वांना वापरा. आता तुम्ही इकडचे खोडवे तुमचे, हा जो खोडवे ऊस तुमचा याला पण तुम्ही दिलेला आता. 4थ्या वर्षाचा खोडवा आहे. 4थ्या वर्षाचा आहे. त्याला तुम्ही आता एसबीटी टाकले आता खरी 8-15 दिवसापूर्वी सरी पडायला. आणि दुसरा मुद्दा, नवीन एक ऊस बघितला आपण, त्याला पण तुम्ही दिलेलं आहे आता लागवडीलाच. त्याची लागण उगवण कशी झाली? उगवण 1 नंबर झाली. उगवण्याचा काही विषय नाही. कुठं मर वगैरे काही? मर नाही कुठे सुद्धा. आता ती खोडाळी झाली आहे. नॉर्मल ते आता राहतो तो विषय, तो क्लिअर करू आपण. काय सगळ्यालाच राहते. बरोबर आहे. आता याला तुम्ही अजून सॉइल किती वेळा सोडला या प्लॉटला ऊसाच्या? एक वेळा सॉइल सोडला आतापर्यंत. अजून सॉइलचं ऍप्लिकेशन झालेलं नाही जास्त. आता एक काम करा तुम्ही, इथून पुढे ड्रीप ऍप्लिकेशन आपल्याकडे ड्रीप आहे, बरोबर आहे? तुम्ही ड्रीपद्वारे त्याला साधारणतः 15 दिवसांनी एकदा 1 लिटर सॉइल सोडत चला. जेणेकरून काय होतं, तुमचं रूट जो चालू राहतो, आपटेक क्रिया चालू राहतो तुमची कंटिन्यू. तुमची मुळी चालली ना साहेब, तुमचं सगळं झाड चालतं. मुळी पांढरी मुळी चालली की विशेष म्हणजे तुमचं अडचण येते तुम्हाला काहीच. आपटेक चालतं, साईज चालते झाडाची वगैरे, काय अडचण नाही. ओके. बरं, आता आपले जे शेतकरी मित्र आहेत महाराष्ट्रातले, भारतातले वगैरे, बरोबर आहे, त्यांना एसबीटी बद्दल तुम्ही काय संदेश देऊ शकता आपल्या? नाही, त्यांनी स्वतःने ट्राय केला पाहिजे की स्वतः वापरलं पाहिजे. वापरून बघून द्या. वापरून बघितलं. आता मी स्वतः कसं वापरून बघितलं. कुणी सांगून वापरू नका. स्वतः वापर केला पाहिजे. थोडा ट्रायल घ्या. ट्रायल थोडा 10 गुंठ प्लॉट ठेवायचा बाजूला आणि एसबीटी वापरायचं, इकडे रासायनिक वापरायचं. बरं. त्यात आणि ह्यात काय फरक आहे ते कळतोय. ते काय दिसून येतो तुम्हाला? दिसून येतोय. सर्व गोष्टी दिसतोय. आणखी असं नाही की ते कालांतराने दिसेल, लगेच दिसतोय. महिन्यात फरक का जाणवतोय प्रत्येक. म्हणजे प्लॉटची उंची, हाईट, पानाच्या ही काळोखी बघा तुम्ही बघा, किंवा तुम्ही मग कुठं असं कमी जास्त प्लॉट वाटत नाही, बरोबर? एकसारखा प्लॉट दिसतोय आपला. असं जे आपले शेतकरी, त्यांना तुमचा व्हिडिओ बघून तुम्हाला कॉन्टॅक्ट करूशी वाटला
तुमचा फोन नंबर सांगता. 8459 हं. 557 558. अच्छा. आणि तुला इथं कोण मार्गदर्शन करतं म्हणजे मटर कोण उपलब्ध करून देतं? आपलं गणेश. गणेश सर, तुमचं नाव शॉपचा ॲड्रेस सांगा बरं. नमस्कार, माझं नाव गणेश पांडुरंग पाटील, गाव शिरगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 89 99 70 76 97. अच्छा.